आज आपण बनवणार आहे काला चना मसाला. तर त्यासाठी मी इथे रात्री काळे चणे जे आहेत ते भिजत घातले होते. आता आपण याला कुकरमध्ये शिजवायला टाकूया. तर त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून आपण त्याला शिजून घेणार आहेत. मऊसर होईपर्यंत आपल्याला त्याला शिजवायचे आहेत, कच्चे राहू द्यायचे नाहीयेत. तर कमीत कमी 4 ते 5 शिट्टींमध्ये ते शिजून जातं. तर हे जोपर्यंत शिजतात तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया. तर त्यासाठी 2 कांदे इथं बारीक कापून घेतलेले आहेत. सोबतच 1 टमाटाही आपण इथे घेतलेला आहे. तर हे जे चणे आहेत ते छान शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता दाबल्यावरही आरामात फुटत आहेत. तर या फॉर्ममध्ये आपण त्याला शिजवायचं आहे. आपण वाटण तयार करून घेऊ. तर त्यासाठी 4 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत. थोड्या लसूणच्या पाकळ्या, अद्रक आणि जो 1 टमाटा आपण कापून घेतलेला होता तो घेतला आणि थोडे बॉईल झालेले चणे आपण इथे टाकणार आहे. चणे टाकल्यानंतर जो चण्यांचा फ्लेवर असतो तो भाजीत छान उतरतो आणि भाजी छान घट्ट होते. तर चला ग्रेव्ही तयार करायला सुरुवात करूया. तर इथं मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता याला आपण जिरा आणि मोहरीची फोडणी देणार आहोत. जो कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे त्याला आधी परतून घेऊया. त्यालाही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा हा गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता आपण त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकूया. कस्तुरी मेथीमुळे भाजीला खूप छान फ्लेवर येतो. म्हणून जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर स्किप करू नका. ग्रेव्हीच्या भाजीमध्ये कस्तुरी मेथी टाकावीच. आता आपण यामध्ये जे वाटण केलेलं होतं, टमाटा, मिरची, अद्रक, लसूण आणि काळे चणे घालून जे वाटण केलं आहे त्यालाही आपण आता कांद्यांसोबत करपून घेणार आहेत. त्यालाही थोडं शिजेपर्यंत करपून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्यालाही तेलाचे बुडबुडे येत नाही तोपर्यंत आपण त्याला करपून घेऊया, जेणेकरून त्याचा कच्चापणा जाईल. हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर आपण यामध्ये मसाले ॲड करूया. तर अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर. मी इथं वाटणमध्ये हिरव्या मिरचींचा वापर केला आहे म्हणून मी लाल तिखट इथं 1च चमचा घेतला आहे. तसंच 1 चमचा गरम मसाला आणि मी इथं 1 चमचा चिकनचा मसाला वापरते, त्यानेही छान चव येते. तर आता या सगळ्या मसाल्यांना आपण एकत्र करून घेणार आहेत आणि त्यांनाही परतून थोडं शिजू देणार आहेत. आता थोड्या थोड्या प्रमाणात इथं पाणी घालूया. जे काळे चणे शिजवताना पाणी उरलेलं होतं कुकरमध्ये त्याचा वापर करायचा आहे आधी. तर एकत्र पाणी घालायचं नाहीये, थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालायचं आहे. अजून थोड्या प्रमाणात पाणी इथं ॲड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता तेलाचे बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे आपला जो मसाला आहे तो आता पूर्णपणे शिजलेला आहे. तर आपण यामध्ये आता सर्व जे चणे आहेत ते ॲड करू शकतो. तर आपण यामध्ये आता जे शिजवलेले चणे आहेत ते इथे आपण ॲड करून देणार आहेत. आणि यांनाही एकत्र करून घेऊया.
चणे ॲड केल्यानंतर यांनाही कमीत कमी 3 ते 4 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे. चणे बॉईल करताना आपण मीठ ॲड केलं होतं, मग आता जास्त प्रमाणात मीठ ॲड करायचं नाही आहे. थोडंसं मीठ आपण पुन्हा इथे टाकूया आणि सोबतच आपण आता कोथिंबीर चिरून इथे घालणार आहे, कारण जवळजवळ आता ही भाजी होण्यात आलेली आहे. इथं कोथिंबीर आपण ॲड करून देऊया आणि परत 1 मिनिटासाठी शिजवून पुन्हा आपण गॅस बंद करून देणार आहेत. भाजी ही तयार झालेली आहे आणि खूपच छान तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. हिवाळ्यामध्ये ही भाजी तर खरंच खूप छान लागते. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा.